नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज परत एकदा अनिल देशमुख यांच्यावर बोलणं आवश्यक आहे. अर्थात अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा नाकारला, त्यांना 5वं समन्स गेलं, त्यांचे वकील काय बोलले किंवा अनिल देशमुख कुठे लपलेत, या सगळ्या विषयावर मी अजिबात बोलणार नाही. मी आज या विषयावर राजकीय भाष्य करणार आहे. आणि ते राजकीय भाष्य इतक्यासाठी आवश्यक आहे की जेव्हा तुम्ही प्रतिष्ठा पणाला लावत असताना तेव्हा तुम्ही तुमची प्रतिष्ठा मातीमोलसुद्धा करत असता, मातीमोल करत असता. मी यापूर्वी एकदा या विषयावर बोलताना पवारांनी सरकार बनवताना काय घोडचूक केली याच्याबद्दल बोललो होतो. शरद पवार एकाच वेळेला अनेकांशी डावपेच खेळत बसतात आणि तीच त्यांची कायम घोडचूक होत राहिलेली आहे. आणि त्यांच्या आयुष्यभराचा तुम्ही सगळे राजकीय वाटचाल बघितली तर तुम्हाला कळेल की अनेक दगडावर पाय ठेवल्यामुळे पवारांचा अनेकदा तोल जातो, हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणूनच हा विषय मला आज बोलायचा आहे की मी यापूर्वी सांगितलं होतं की जयंत पाटील होते किंवा अजितदादा होते, यांना खड्यासारखे बाजूला ठेवून अनिल देशमुख यांना जे गृहमंत्री केलं महाविकास आघाडीमध्ये, ती पवारांची चूक होती, हे मी बोललो होतो. पण आज काय परिस्थिती आली आहे बघा की सुप्रीम कोर्टाकडून सगळं दारं बंद झालेली आहेत, कुठच्याही प्रकारचा दिलासा मिळत नाही आहे. अशा वेळीसुद्धा ज्या प्रकारे अनिल देशमुख कुठेतरी दडी मारून बसलेत, अर्थात दडी मारून बसलेत याच्यावर माझा विश्वास नाही. याचं कारण असं की CBI असो, NIA असो, IB असो किंवा हे ED असो, या तपास यंत्रणा ज्या प्रकारे हाताळल्या जातात आणि त्या चालवणारे इतके अनुभवी, दांडगे, कुशाग्र बुद्धीचे अधिकारी असतात की त्यांच्यासमोरून असा कोणीतरी अचानक गायब होईल याच्यावर माझा तरी विश्वास नाही, अजिबात विश्वास नाही. त्यामुळे आजसुद्धा EDने कितीही काही सांगावं की आम्ही समन्स पाठवतो आहे आणि देशमुख सापडत नाहीत, याच्यावर माझा विश्वास नाही. याचं कारण असं आहे मित्रांनो की आजच्या काळामध्ये इतके हे तांत्रिकदृष्ट्या तुम्हाला लोकेट करण्याची काय ती उपकरणं आणि साधनं झालेली आहेत की हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जाणारे, वकिलांना भेटणारे अनिल देशमुख हे गायब आहेत. हे शक्य नाही. तुमच्या आमच्यासाठी गायब असू शकतात, पण तपास यंत्रणांसाठी ते गायब असू शकत नाही. कारण मोबाईल फोन आहे तुमचा, तुम्हाला ते कॉल, ते तुम्ही काय ते क्राईम पेट्रोल सतर्क वगैरे बघत असाल तर त्याच्यात लगेच कसं कोणाकोणाचे फोन शोधले जातात, त्यांचं ट्रॅकिंग केलं जातं किंवा त्या फोनची लोकेशन शोधली जातात, कुठून कुठून कुठे कुठे फिरलेत तेव्हा. आणि एक आणखीन मोठी गोष्ट की पवारसाहेबांनी 2-3 महिन्यापूर्वी दिल्लीतून जेव्हा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की नाही अनिल देशमुख त्यावेळेला वाझेला काही सूचना देणं शक्यच नाही, ते क्वारंटाईनमध्ये होते, करोनाच्या संक्रमणामुळे क्वारंटाईनमध्ये होतं, हे शब्द पवारसाहेबांचे हवेत विरण्यापूर्वी आणि पत्रकार परिषद संपण्यापूर्वी भाजपचे कोणते अमित मालवीय आहेत, त्यांनी देशमुख हे त्या दिवशी कसे इस्पितळाच्या बाहेर पडून पत्रकार परिषद घेत होते आणि तिथून ते मुंबईला रवाना झाले विमानाने, इथपर्यंत सगळा तपशील फटाफट काही मिनिटामध्ये सांगितला की तिथल्या तिथे पत्रकार देखील ते ट्विटरवरचं बघून पवारसाहेबांना उलटा प्रश्न विचारायला लागले आणि पवारसाहेबांना ती पत्रकार परिषद गुंडाळावी लागली होती. हे जर अमित मालवीयसारखा भाजपचा एक काय IT सेलचा प्रमुख वगैरे करू शकत असेल तर त्याच्या 100 पटीने, 1000 पटीने ED, CBI, IB, NIA याचे अधिकारी चाणाक्ष असतात आणि वेल इक्विप्ड असतात, सुसज्ज असतात. त्यामुळे अनिल देशमुख गायब झालेत वगैरे या पोरकटपणावर माझा विश्वास नाही. ते कुठे लपून बसलेत त्याची माहिती ईडीकडे असणार.
किंबहुना ते कुठून कुठून कुठे कुठे जात आहेत याविषयीची सुद्धा सगळी माहिती असू शकते. याचं कारण देशमुखांचे 2 स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालंडे हे ईडीच्या ताब्यात आहेत. आणि त्यांच्यासारखा लक्षात ठेवा, PA वगैरे काय असतात, PA CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट असतात तुमचे किंवा PA, हे बायकोला जेवढ्या भानगडी नवऱ्याच्या माहिती नसतात, बारकावे खाचा खोचा, तेवढ्या सगळ्या PA CA यांना माहिती असतात. त्यामुळे देशमुख कुठे आहेत हे ईडीला माहिती नाही आणि ईडी समन्स पाठवते याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. मुद्दा इतकाच आहे की हे सगळं करून देशमुख साधतायत काय? ते फक्त स्वतःची कातडी बचावतायत असं तुम्ही म्हणाल तर तेवढं नाही आहे. ज्यांनी त्यांना इतक्या महत्त्वाच्या पदावर आणून बसवलं, आपला काय तो पुतण्या किंवा आपले जवळचे असलेले जयंत पाटील यांच्यासारख्यांना बाजूला ठेवून ज्या अनिल देशमुखांना पवारसाहेबांनी विश्वासाने गृहमंत्रीपदी बसवलं होतं, ते देशमुख आत्ता जे वागतायत त्यातून ते पवारांची भयंकर बदनामी करतायत. पवारांची बदनामी. कारण वाझे प्रकरण झाल्यानंतर तुम्हाला आठवत असेल, सगळ्यात पहिल्यांदा देशमुख दिल्लीला गेले, ते वेगळ्या कारणासाठी गेलो वगैरे म्हणून पवारसाहेबांना भेटले होते, केंद्रात काहीतरी काम आहे असं सांगून. म्हणजे तेव्हा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नव्हता आणि मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा विषयच येत नाही असं जयंत पाटील पण छाती ठोकपणे सांगत होते. अशा वेळेला सगळ्यात पहिल्यांदा पवारसाहेबांना दिल्लीत जाऊन देशमुख भेटले होते. आणि असा माणूस आज ईडीच्या ससेमिरा मागे लागलेला असताना गायब होतो, पत्रकारांसमोर सुद्धा येत नाही, किंवा एक काय तो व्हिडिओ बनवून मोबाईलवर अपलोड करतो की मी सगळं सहकार्य करतोय, हे फक्त खळबळ माजवण्यासाठी ईडी, हेडलाईन्स मिळवण्यासाठी ईडी असल्या समन्स पाठवते वगैरे असं सांगतो. ते देशमुख गायब आहेत, शक्यच नाही मित्र. एक साधं तुम्हाला सांगतो, साधं देशमुखांनी तो जो व्हिडिओ केला, पत्रकारांना त्या अलीकडच्या 3-1 आठवड्यात भेटलेले नाहीत, पण त्यांनी जो एक व्हिडिओ टाकला की सबज्युडिस असताना अशी समन्स पाठवण्याची काहीही गरज नाही, यातून फक्त ईडीला खळबळ माजवायचे आहेत, हेडलाईनी निर्माण करायचे आहेत, असा जो आरोप करणारा व्हिडिओ देशमुखांनी स्वतः इंटरनेटवर टाकला आहे ना, टाकलेला तोच चॅनेलवाल्यांनी आणि दाखवला, किंवा तो यूट्यूबवर पण आहे. मुद्दा असा असतो की हा जो व्हिडिओ देशमुखांनी इंटरनेटवर टाकला, तो कुठून टाकला गेला याचा छडा साधे पोलीस पण लावू शकतात. पोलिसांचं जे सायबर सेल वगैरे असतो ना, नेटविषयक गुन्हे, इंटरनेटवरचे गुन्हे हे शोधून काढण्यासाठी जो सायबर सेल पोलिसांचा असतो, त्याच्यात एकापेक्षा एक सॉफ्टवेअरमधले एक्सपर्ट हॅकर वगैरे आणि इंजिनियर बसलेले असतात किंवा मदतीला आणलेले असतात. त्यामुळे तो व्हिडिओ कुठून टाकला गेला इंटरनेटवर, त्याचा IP ॲड्रेस मिळतो. इंटरनेट प्रोव्हायडर म्हणजे IP, तो IP ॲड्रेस जो असतो तो मिळतो, आणि कुठल्या कॉम्प्युटरवरून किंवा कुठल्या मोबाईलवरून तो कधी कुठल्या वेळेला टाकला गेला ही सगळी डिटेल्स उपलब्ध असतात. कारण प्रत्येक कॉम्प्युटर असो किंवा मोबाईल असो त्याला एक स्वतःचा नंबर असतो, आणि जेव्हा हे अपलोड होतं किंवा डाउनलोड करून घेतलं जातं तेव्हा तो सुद्धा नंबर त्यात रजिस्टर होत असतो. तेव्हा मोबाईलवर रेकॉर्ड करून अनिल देशमुखांनी जो काही व्हिडिओ टाकला तो कुठून टाकला, त्यांनी नसेल तर दुसऱ्या कोणी टाकला, तो माणूस पोलिसांना, साध्या पोलिसांना मिळू शकतो. आणि ईडी किंवा CBI आणि NIA हे इतके बुद्धू किंवा छोटे लोक नाहीत की त्यांना ह्याचा पत्ता लागणार नाही. त्यामुळे या गोष्टीवर माझा बिलकुल विश्वास नाही की ते गायब आहेत, आणि ईडीला किंवा CBIला देशमुख कुठे आहे त्याचा पत्ता नाही, याच्यावर माझा विश्वास नाही. मुद्दा माझा इतकाच आहे की देशमुख ज्या पद्धतीने वागत आहेत ते स्वतःची कातडी बचावायला करत असतील हे शक्य आहे, मी नाकारणार नाही. ह्या कोर्टातून त्या कोर्टात जा, कोर्टाच्या पायऱ्या झिजव, हे सगळं मला मान्य आहे. पण तरी एक गोष्ट विसरली जाते
की पवारसाहेबांची 60 वर्षाची राजकीय प्रतिष्ठा देशमुखांनी पणाला लावलेली आहे. आपण एक गोष्ट विसरलो मित्रांनो, ज्या विधानसभा निवडणुकीनंतर हे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं आणि त्यामध्ये देशमुखांना गृहमंत्रीपद मिळालं, त्यापूर्वीचं आपण सगळं विसरून गेलोय, सगळं विसरून गेलोय. तुम्हाला आठवतं, तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आजचे विरोधी नेते देवेंद्र फडणवीस प्रचारात म्हणाले होते, आमचे सगळे मल्ल तेल लावून तयार आहेत, पण समोर कुठलाच मल्ल पहलवान दिसत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आणि त्यांचा खरपूस समाचार घेत पवारसाहेबांनी अनेक प्रचारसभा घेतल्या होत्या आणि त्यापैकी एक प्रचारसभा साताऱ्यातली होती. आणि त्या साताऱ्यामध्ये अक्षरशः पाऊस पडत असताना, धो पाऊस पडत असताना सुद्धा पवारसाहेबांनी आपली सभा थांबवली नाही. त्यांनी ओथंबलेल्या अवस्थेत, संपूर्ण कपडे आणि भिजलेले असताना सुद्धा आपलं भाषण पूर्ण केलं होतं आणि त्याचा खूप गाजावाजा झाला होता. ही बघा, या वयात सुद्धा पवारसाहेब कशी झुंज देत आहेत, याचा किती गाजावाजा झाला आठवतं तुम्हाला? महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख आला होता, अँग्री ओल्ड मॅन, विसरला नाहीत ना? बरं, पवारसाहेब राजकारणामध्ये किती प्रचंड मेहनत घेतात, राबतात, कष्ट उपसतात, याची ती खूण आहे. ही या वयात 75च्या पार गेलेला माणूस, 80चं दार ठोठावत असलेला माणूस एवढ्या पावसामध्ये भाजपशी झुंजला होता आणि म्हणून त्यांचं प्रचंड कौतुक झालं होतं. आणि असे पवारसाहेब त्याच काळामध्ये ईडीच्या ऑफिसमध्ये जायला निघालेले आठवतं तुम्हाला? तेव्हा म्हणजे ही विधानसभा निवडणूक वगैरे जस्ट लागलेली होती, त्याचे काय म्हणतात ते वेध लागलेले होते विधानसभा निवडणुकीचे. आणि सिंचन घोटाळा प्रकरण किंवा मुंबई बँक आणि सहकारी बँक, मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरण, त्यामध्ये ईडी चौकशी करत असून शरद पवार साहेबांचं पण त्यात नाव आहे अशी बातमी आली होती. त्यानंतर पवारसाहेबांनी उभा केलेला गदारोळ आणि बवाल आठवतो तुम्हाला? आठवतो की नाही? की आपला तर बँकेशी, सहकारी बँकेशी कधी संबंध आला नाही, मी कुठल्याही सहकारी बँकेचा कधीही डायरेक्टर नव्हतो, त्यामुळे माझं नाव येऊच कसं शकतं, असं आव्हान पवारसाहेबांनी जाहीरपणे दिलेलं होतं. आणि पवारसाहेब तेवढ्यावर थांबले नाहीत की आज जसं देशमुखांना समन्स पाठवलं गेले, असं समन्स येईपर्यंत पण पवारसाहेब थांबले नव्हते. त्यांनी घोषित करून टाकलं एक दिवस की समन्स यायची मी प्रतीक्षा करत नाही, जी काय माझी चौकशी करायची ती एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला करू दे, ईडीला करू देत, मीच ईडीच्या ऑफिसमध्ये आता जातो. आठवतं तुम्हाला? आणि अमुक दिवशी पवारसाहेब ईडीच्या ऑफिसमध्ये जाणार, याचा किती हलकल्लोळ झाला होता, आठवतं तुम्हाला? 2-3 दिवस सगळ्या हेडलाईनी पवारसाहेबांनी ईडीच्या ऑफिसमध्ये जातोच आता म्हणून व्यापलेल्या होत्या. 2 दिवस हा गदारोळ चालू होता, 2 दिवस. आणि पवारसाहेब ईडीच्या ऑफिसमध्ये गेले तर काय होईल, ईडी त्यांना काय विचारेल, आणि तिथे ईडीच्या ऑफिसबाहेर काय हलकल्लोळ माजेल, काय बातम्यांचा पाऊस पाडला जात होता. 2 दिवस सगळ्या माध्यमाच्या हेडलाईनी पवारसाहेबांनी एकट्याने घेऊन टाकलेल्या होत्या. आणि असे पवारसाहेब ईडीच्या ऑफिसमध्ये जाणार, तेव्हा तिथे येऊन ईडीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते तिथे येणार, अशा घोषणा झालेल्या होत्या, तयारी सुरू झाली होती. अखेरीस ज्या दिवशी हे सगळं व्हायचं होतं, त्या दिवशी सकाळी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त, मला वाटते संजय बर्वे होते, ते सिल्वर ओकवर पोचले आणि त्यांनी रिक्वेस्ट केली पवारसाहेबांना, जाऊ तुम्ही गेलात आणि सगळे कार्यकर्ते जमाले तर कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, आणि तो व्यवस्थेचा प्रॉब्लेम निर्माण होण्याची गरज आहे का? कारण तुम्हाला समन्स आलेलं नाही, तुम्हाला ईडीने अजून बोलवलेलं नाही. पण पवारसाहेबांनी कसा देखावा निर्माण केला होता की आपण किती स्वच्छ आहोत आणि ईडीची काय बिशाद आहे आपल्याला समन्स पाठवायची, आपण स्वच्छ आहोत, आपणच जातो ईडीमध्ये, आठवतं?
प्रत्यक्षात मग पवारसाहेब गेले नाहीत. पण दुर्दैव त्यांचं असं होतं की त्या दिवशीची हेडलाईन त्यांना मिळाली नाही. त्या दिवशीची हेडलाईन पवारसाहेबांना मिळाली नाही. पवारसाहेबांनी ते ड्रॉप केलं आणि पवारसाहेब हे पुणे शहरामध्ये सुद्धा अतिवृष्टीने अनेक वस्त्या बुडाल्या होत्या, अनेक ठिकाणी शहरात पूर आले होते, ते बघायला पुण्याला रवाना झाले. आणि त्यांचे लाडके पुतणे अजितदादा यांनी त्या दिवशी असा काही घोळ घातला की त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा तत्कालीन विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला आणि मंजूर करून घेतला. आणि अजितदादा हे नॉट रिचेबल झाले. आठवतं सगळा प्रसंग तुम्हाला? 2 दिवस आधीपासून पवारसाहेब ईडीच्या ऑफिसमध्ये जाणार म्हणून गोंधळ होता आणि प्रत्यक्षात त्या सगळ्याची हेडलाईन व्हायची त्या दिवशी अजितदादांनी आपल्या काकांची हेडलाईन पळवून नेली. तो सगळा प्रसंग आठवतो ना? हे मी का सांगतोय मित्रांनो, की त्या अँग्री ओल्ड मॅन म्हणून त्यांचं पवारांचं जे कौतुक झालं तो सगळा प्रसंग आठवा. आणि कसं ईडीला नामोहरम केलं, ईडी सूडबुद्धीने वागते हे जणू काय पवारसाहेबांनी सिद्ध केलं होतं त्या एका कृतीतून. त्या ईडीसमोर आज समन्स असताना त्यांचेच लाडके विश्वासू सहकारी, ज्यांच्यावर त्यांनी गृह खात्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली, ते अनिल देशमुख जायला घाबरलेले आहेत. देशमुख साहेब, तुमच्यावर जो विश्वास पवारसाहेबांनी टाकला, त्यांची सगळी प्रतिष्ठा तुम्ही ह्या पळापळीने लपाछपीने मातीमोल करून टाकलेली आहे. ज्या पवारसाहेबांनी समज आलेलं नसताना सुद्धा ईडीला सळो पळो करून सोडलं होतं, त्या ईडी समोर आज पवारसाहेबांना चकार शब्द बोलायची क्षमता राहिलेली नाही. तुमच्याविषयी किंवा तुमच्या ईडी समन्सविषयी बोललं तर पवारसाहेबांना तो प्रश्न टाळावा लागतोय. देशमुख साहेब, 60 वर्ष माणूस राजकारणात राहिल्यानंतर कुठल्या वेळी कुठलं मोहरा खेळावा आणि कुठली चाल खेळावी, कुठली खेळी करावी, याविषयी 60 वर्ष जगाला चक्रावून सोडणारा माणूस, त्याला देशमुख साहेबांनी त्यांची सगळी प्रतिष्ठा या गेल्या 15 दिवसात पुरती मातीमोल करून टाकली. कारण काय? तर ह्या कोर्टातून त्या कोर्टात धावत आहेत देशमुख. आपल्याला दिलासा मिळावा, ईडीने आपल्या अंगाला हात लावू नये, ईडीने आपल्याला समन्स पाठवू नये, ईडीने कठोर कारवाई करू नये. तुम्ही पवारसाहेबांचे अनुयायी असू शकता नाही देशमुख साहेब, तुम्ही तुमची प्रतिष्ठा नाही मातीमोल केलीत. तुम्ही पवारसाहेबांनी 2 वर्षापूर्वी ईडीला नामोहरम करून जो मिळवलेली प्रतिष्ठा होती, ती या गेल्या 15 दिवसात पुरती धूळधाण करून टाकली, मातीमोल करून टाकली. आज त्याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला तर पवारसाहेबांकडे उत्तर नाही आहे की देशमुख समन्स आलं असताना सामोरे का जात नाहीत. पण दुर्दैव बघा काय ते, आपल्या पत्रकारितेचं दुर्दैव बघा की एक पत्रकार पवारसाहेबांना विचारत नाही की तुम्हाला समन्स नसताना तुम्ही ईडी समोर जायला निघाला होतात, मग समन्स असताना आणि लागोपाठ 5 समन्स आली असताना देशमुख साहेब ईडीपासून का पळत सुटलेत, का लपून बसलेत? हा कुठल्याही पत्रकारितेला पडलेला प्रश्न असला पाहिजे. पण पत्रकारिता आता राहिली कुठे? मरून गेली. पत्रकारिता कधीच मरून गेली आहे. म्हणून असे जेन्युइन प्रश्न जे असतात की पवारसाहेबांना देशमुखांविषयी विचारताना हा संदर्भ आला पाहिजे की तुम्हाला समज नसताना तुम्ही ईडीकडे जायला निघाला होतात, मग तुमचे हे इतके विश्वासू सहकारी 5-5 समन्स आल्यानंतर कुठल्या ना कुठलं कोर्ट कचेरी आणि याचिका यांच्या पदराआड का लपत आहेत, हा प्रश्न पवारसाहेबांना विचारला गेला पाहिजे. असो, पण मुद्दा असा आहे की असा प्रश्न विचारायची पत्रकारांनाही हिंमत नाही. पण देशमुखांच्या या लपाछपीविषयी, लपंडावाविषयी विचारलं तर बिचाऱ्या पवारसाहेबांकडे द्यायला उत्तर नाही आहे.
आणि म्हणूनच त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की समन्स नव्हतं म्हणून तुम्ही इतकी मर्दुमकी दाखवली का? समन्स असतं तर तुम्ही काय केलं असतं पवारसाहेब? हा पण प्रश्न विचारणं भाग आहे. समन्सच आलं नव्हतं म्हणून पवारसाहेब निघाले होते, आणि समन्स आलं असतं तर पवारसाहेब पण हायकोर्टात गेले असते का? सुप्रीम कोर्टात गेले असते का? प्रत्येकाने विचार करा. बातमी ही तपासून घ्यावी लागते. विश्लेषण करताना बातमीचे धागे दोरे शोधून आणावे लागतात आणि एकत्र जुळवावे लागतात. आणि म्हणून मी सांगितलं की मी कोर्ट कचेरी लपून बसणं याविषयी नाही बोलणार आहे. मी या संबंधातला जो राजकीय प्रतिष्ठेचा विषय आहे आणि राजकारणाचा विषय आहे तो मांडणार आहे, आणि हाच तो राजकारणातला विषय. पहिला प्रश्न असा की पवारसाहेबांनी एक सांगावं की देशमुखांनी हे असं समन्सला पाठ दाखवून किंवा पळापळ लपंडाव करून माझी प्रतिष्ठा मातीमोल केली, हे तरी पवारसाहेबांनी सांगावं. नसेल तर पवारसाहेबांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की समजा 2 वर्षापूर्वी तुम्हाला ईडीचं समन्स असतं तर तुम्ही गेला असता की तुम्ही कोर्टात गेला असता, ईडी समोर गेला असता की कोर्टात गेला असता. या प्रश्नाची उत्तरं पवारसाहेबांनी देणं आवश्यक आहे. दुर्दैवाने किंवा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीच्या किंवा महाविकास आघाडी सरकारच्या सुदैवाने असा प्रश्न कुठलेही माध्यमातले पत्रकार विचारणार नाहीत, कुठलाही पत्रकार विचारणार नाहीत. म्हणूनच ते यूट्यूबवर विचारावं लागतं, प्रतिपक्षमधून विचारावं लागतं. असो मित्रांनो, मी तुमच्यासमोर मला सुचलेले मुद्दे मांडलेत, तुम्ही विचार करा. अगदी पवारसाहेबांचे जे प्रामाणिक अनुयायी आहे, पवारसाहेबांवर जे मनापासून प्रेम करतात, त्यांनी तरी कुठे भेटले देशमुख तर त्यांना हा प्रश्न विचारावा, किंवा नवाब मलिकांना तरी हा प्रश्न विचारा, जयंत पाटलांना हा प्रश्न विचारा, रोहित पवारांना विचारा, गेला बाजार सामनाच्या संपादकांना विचारा. असो, मला जे पाहिजे ते मुद्दे मांडलेत. तुम्हाला विषय आवडला लाईक करा, शेअर करा, मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा, प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.